कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरील 5 बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेलेत। शिंगणापूर बंधारा सुद्धा पाण्याखाली गेला असून नागरिक त्याच्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक करतात। एबीपी माझाच्या कॅमेरात ही धोकादायक वाहतूक रेकॉर्ड झाली आहे। हा बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे शिंगणापुरातून प्रयाग चिखलीकडे जाण्याचा रस्ता बंद झालाय। अनेक नागरिकांना हा बंधारा पाण्याखाली गेल्याची माहिती नसल्यामुळे तिथून वाहतूक सुरू आहे। मात्र जीव धोक्यात घालून वाहतूक करणं पूर्णतः चुकीचं आहे। प्रशासनाने सुद्धा याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत। शिंगणापूर बंधाऱ्यावरून आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्याचमुळे पंचगंगा नदीवरील बंधारे आहेत ते 5 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। शिंगणापूर बंधाऱ्यावर सध्या मी आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर शिंगणापूर बंधारा ओव्हरफ्लो झालेला आहे आणि या शिंगणापूर बंधाऱ्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक आहे ती देखील सुरू आहे। नागरिक या ठिकाणी सांगत आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये बंधाऱ्यावरून गाडी घालू नका, मात्र तरी देखील अशा पद्धतीने धोकादायक ही गाडी आहे ती जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाचा जोर आहे तो प्रचंड वाढलेला आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर असेल, रुई असेल, इचलकरंजी असेल असे बंधारे आहेत ते 5 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। या बंधाऱ्यामध्ये जे काही कोल्हापूर शहराला पाणी मिळतं त्यासाठी जे उन्हाळ्यामध्ये बर्गे घातले होते ते बर्गे काढले गेलेले नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी हा बंधारा ओव्हरफ्लो झाल्याचं देखील सांगितलं जाते। त्यामुळे ज्यावेळी हा बंधारा आता पुन्हा एकदा खुला होईल त्यावेळी तातडीनं ते बर्गे काढणं खूप गरजेचं आहे। त्याशिवाय हे पाणी पुढे पास होणार नाही आणि पाण्याचा प्रवाह देखील प्रचंड या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे प्रशासन असेल नागरिकांना आवाहन करते की धोकादायक पद्धतीनं कुठेही तुम्ही वाहतूक करू नका। ज्या पद्धतीनं हवामान खात्यानं पावसाचा जोर आहे तो वर्तवलेला आहे त्यामुळे आम्ही देखील या सर्व नागरिकांना आवाहन करतोय की धोकादायक पद्धतीनं कुठलीही वाहतूक करू नका। दुचाकी असेल किंवा 4 चाकी असेल नदीच्या पाण्यामधून किंवा बंधाऱ्यावरून घालण्याचा प्रयत्न करू नका। मात्र तरी देखील जे नागरिक आहेत ते कुठलीही गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत, कारण हा बंधारा आहे तो आज पहाटे पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे बऱ्याचशाच नागरिकांना हा बंधारा पाण्याखाली गेल्याची माहिती आहे ती मिळाली नाही आणि त्यामुळे शिंगणापूर पासून जो प्रयाग चिखलीकडे जाणारा मार्ग आहे तो या ठिकाणी रस्ता पूर्णपणे बंद ठेवणे खूप गरजेचं आहे। या ठिकाणी खरं तर स्थानिक नागरिक लोकांना समजावून सांगत आहेत, मात्र तरी देखील या ठिकाणी प्रशासनाने बॅरिकेड्स लावणं, एखादा पोलीस कर्मचारी ठेवणं हे खूप गरजेचं आहे। कॅमेरामन अविनाश पाटीलसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।